परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो निपुण महाराष्ट्र अभियान चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 5 मार्चला जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा घ्यायची आहे। मला वेळेचं गांभीर्य माहीत आहे, मी जास्त वेळेचा उपयोग करणार नाही। साहेबांनी दिलेल्या सूचनानुसार अगदी 15 मिनिटां ते 20 मिनिटांमध्ये माझ्याकडे जो विषय देण्यात दिलेला आहे त्या विषयाची पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे। मला 6 वाजता मला काहीच कंटाळा नाही। ओके साहेब, तुम्हाला कंटाळा आला तर पण नक्की साहेब, तुमची तळमळ तुमचा उद्देश आम्ही नक्की समजू शकतो आणि हे अभियान आपलं राष्ट्रीय स्तरावरून राज्य शासनाला सूचना करून त्या धर्तीवर हा प्रोग्राम तयार झालेला आहे। प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या प्रोग्रामची सध्या चर्चा चालू आहे। बघा, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ह्या अभियानांतर्गत भाषा आणि गणित ह्या 2 विषयाला आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। भाषा दुसरी आणि भाषा 3 ते 5, दुसरी ते 5वी असा हा विद्यार्थ्यांच्या इयत्तेचा समावेश या अभियानामध्ये करण्यात आलेला आहे। दुसरी या वर्गाचे भाषा आणि गणित ह्या 2 विषयाचे वेगवेगळे आपल्याला अध्ययन क्षमता ठरवून दिलेले आहेत। त्या अध्ययन क्षमता लक्षात घेऊन त्या विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठराविक ध्येय अध्ययन स्तर आपल्याला गाठायचे आहे। निपुण भारत या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी, सगळ्या लक्षात घ्या, 2री ते 5वी या वर्गापुरता आपल्याला विचार करायचा आहे आणि विषय आहेत फक्त 2, भाषा आणि गणित। आता अगोदर बघूया भाषा या विषयातील वाचन आणि लेखन या 2 कौशल्याचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे। वाचन या कौशल्याअंतर्गत त्यांनी अध्ययन क्षमता निश्चित केलेली आहे। कोणती अध्ययन क्षमता आहे? पहिली, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षर यांनी तयार केलेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो। ही काय आहे? दुसरीच्या मुलांची काय आहे? अध्ययन क्षमता आहे। ही ठरवून दिलेली अध्ययन क्षमता आहे। या अध्ययन क्षमतेला अनुसरून काही आपल्याला मुलांचे अध्ययन स्तर गाठायचे। सगळ्यांच्या हातामध्ये, ज्याच्या हातामध्ये GR आहे त्यांनी GR पण बघू शकतात। इथं 14 अध्ययन स्तर दिलेले आहेत। काही 14चे 14 वाचायची मला वाटत नाही गरज आहे। प्राथमिक स्वरूपामध्ये 2-3 आपण वाचूया। बघा, पहिला स्तर काय आहे? वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखत नाही। दुसरे स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो। तिसरे अध्ययन स्तर आहे सर्व अक्षरे व स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरे वाचतो। अशा पद्धतीने क्रमवार 3, 4, 5 अशा एकूण 14 अध्ययन स्तर आहेत। कोणत्या विषयाचे? भाषा। क्षमता कोणते? वाचन। इयत्ता दुसरीचे। हे 14 अनुक्रमित पुढे चढत जाणारे अध्ययन स्तर आहेत। त्याच्यानंतर याच्यामधलं दुसरीच लेखन कौशल्य। लेखन कौशल्यामध्ये क्षमता कोणती दिलेली आहे? 4 ते 5 सोपी शब्द, सोपी जोडाक्षर असलेल्या 3 ते 4 वाक्यांचे अनुलेखन, शब्द अनुलेखन आहे, अनुलेखन व श्रुतलेखन करतो। ही काय आहे? क्षमता। आता या क्षमतेला अनुसरून पुढे जसं मागच्या क्षमतेला जसं 14 अध्ययन स्तर होते, इथं 16 अध्ययन स्तर आहे। पहिला अध्ययन स्तर काय? वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही। दुसरा आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो। तिसरा आहे सोपे शब्द पाहून लिहितो। अनुक्रमे 16 अध्ययन स्तर आहेत। बघा, भाषाचे पहिले वाचनाचे 14 आहेत आणि नंतर लेखनाचे 16 अध्ययन स्तर आहेत। आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे आपल्याला निश्चित करायचं। ते कधी निश्चित करायचं आहे? आता जी आपली परीक्षा सध्या होणार होती ती थोडीशी पुढे पोस्टपोन झालेली आहे। त्या परीक्षेच्या माध्यमातून पहिली परीक्षा ही साधारणपणे 5 मार्चला होणार होती आपली। ती साधारणपणे 10-15 मार्चच्या आसपास, 12 मार्चच्या आसपास होणार आहे। त्या पहिल्या परीक्षेतून जे डायरेक्ट मार्फत आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहे ते या क्षमतेला अनुसरून असणार आहे। त्याच्यावरून मुलांचा पहिल्यांदाचा अध्ययन स्तर ठरवायचं। हे झालं भाषा विषयाचं इयत्ता दुसरीचं। आता बघा, पुढचं आहे आता बघा, भाषाचं काय करायचं आपल्याला? एकूण एक संकलन तक्ता द्यायचा आपल्याला, जो केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे। दर 15 दिवसाला याची स्तर निश्चिती करायचे। ते किती तारखेपर्यंत करायचे? शेवटची तारीख किती आहे? 23 जून।
30 जून पर्यंत 5 मार्च ते 30 जून हा आपला प्रोग्राम आहे. दर 15 दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याला अध्ययन स्तर निश्चिती करायचं आहे. अध्ययन स्तर निश्चिती करताना बघा हा चार्ट सगळ्यांना समजणं अपेक्षित आहे. साहेबांच्या पण सूचना आहेत तशा. बघा अनुक्रम घ्यायचा आहे. आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं लिहायची आणि बघा वाचन लेखन संख्या ज्ञान गणितीय क्रिया हे 4 काय क्षमता आहेत. या क्षमतामध्ये पहिली वाचन क्षमतेमध्ये समजा माझ्या वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत इयत्ता दुसरीला. वाचन क्षमतेमध्ये आपले अध्ययन स्तर किती आहेत वाचनामध्ये 14 आहेत. मग 14 पैकी समजा माझ्या वर्गातला अजय गिरीधर मानभाव हा विद्यार्थी आहे. तो 14 पैकी तो किती अध्ययन स्तराला आहे? 7वे आहे, 8वे आहे का 10वे आहे? त्या अध्ययन स्तराचा क्रमांक नोंदवायचा पहिल्या परीक्षेत. मग असंच 15 दिवसाच्या नंतर परत हा आपल्याला चार्ट तयार करायचा. म्हणजे हळूहळू 30 जून पर्यंत त्याला 14 पैकी 14 अध्ययन स्तर त्याला प्राप्त झालेले पाहिजे. हे आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं. सेम लेखनामध्ये पण 16 आहे. नंतर संख्या ज्ञान 11 आहेत. नंतर संख्यावरील क्रिया 13 आहेत. संख्या गणिताचा सोळंकी सर खूप छान सांगणार आहे. असे अध्ययन स्तर दर 15 दिवसाला मुलांचं मूल्यमापन करून आपल्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करून त्याचा आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचं. बघा पुढे आहे इयत्ता 3री ते 5वी. बघा दुसरीच्या अध्ययन क्षमता एका वर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत. पण 3री 4थी 5वी 3 वर्गाच्या अध्ययन क्षमता एकत्र दिलेल्या आहेत. आपल्याला मुलांचा वयोगट आणि मुलांची इयत्ता पाहून ओळखून त्याचा अध्ययन स्तराची आपल्याला निश्चिती करायचा आहे. वाचनामध्ये बघा क्षमता काय आहे? सोपी शब्द सोपी जोडाक्षर यांनी बनवलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर वेगाने अचूकपणे आकलनासह वाचतो. क्षमतामधला प्रत्येक शब्द आणि शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा काय म्हणलंय? योग्य वेगाने अचूकपणे आणि आकलनासह विद्यार्थी वाचन करतो. हे आहे इयत्ता 3 ते 5 ची भाषा या विषयाची वाचन क्षमतेची ही आहे क्षमता आहे. त्या क्षमतेला अनुसरून त्यांनी 15 अध्ययन स्तर दिलेले आहेत आपल्याला. त्या स्तराचं प्रत्येकाचं वाचन करणे एवढं अपेक्षित नाहीये. वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही. वर्णमालेतील सर्व अक्षरे व ध्वनी ओळखतो. असे बरोबर इथे किती आहेत? 15 आहेत. तुम्ही हे 15चं सगळे जर वाचन करा. आपला विद्यार्थी कुठल्या स्तराला आहे हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला मुलाचे जर अध्ययन स्तर समजला गेला तर गोंधळ होईल. कारण समजा मी आता 1 एप्रिलला जे अध्ययन स्तर ठरवणार आहे त्याच्यापेक्षा 15 एप्रिलचा जो माझा रिपोर्ट जाणार आहे तो नक्कीच वाढलेला पाहिजे. तो वाढलेला पाहिजे. म्हणून दर 15 दिवसाला अध्ययन स्तराची निश्चिती करण्याचा हेतूच तो आहे की मुलांची ग्रोथ झाली पाहिजे. आता लेखनामध्ये काय 6 ते 8 शब्द तसेच जोडाक्षरांनी बनवलेल्या 4 ते 5 वाक्याचे आकलनासह श्रुत लेखन करतो. इथं काय म्हणलं होतं? 6 ते 8 फक्त वाचतो म्हणलं होतं. इथं श्रुत लेखन करतो म्हणलं. मुलांना ऐकून लिहायला सांगायचं. आणि याचे पण जवळपास 17 अध्ययन स्तर दिलेले आहेत. ते 17 अध्ययन स्तर आपल्याला मुलांना प्राप्त करून द्यायचे आहे. त्यासाठी बघा इथं थोडक्यात गाईडलाईन दिलेली आहे. काय सांगितलेलं बघा? सदर उद्दिष्टे ही निपुण भारत अंतर्गत नमूद केलेल्या लक्ष्यांपैकी कमी आहे. तथापि पहिल्या टप्प्यातील सदर उद्दिष्टे प्राप्त करून पुढील टप्प्यात इयत्तानुसार सर्व उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते की मी जी आता 5 मार्चला परीक्षा घेणार आहे मुलांची, त्या परीक्षा आता ह्याच्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी 75% विद्यार्थी ह्या क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत. एखाद्याच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की माझ्या पहिल्या परीक्षेमध्येच माझ्या वर्गातले 70 मुलं अध्ययन क्षमता प्राप्त केलेत. दुसऱ्या परीक्षेमध्ये 3 करतील 73 होतील आणि मी 1 मेला जी परीक्षा घेणार आहे त्यावेळेस माझे 80% विद्यार्थी माझे ही अध्ययन स्तर पूर्ण प्राप्त करतील. तर मी मे मध्ये काय करायचं? बरोबर आहे ना? अशी शंका येऊ शकते ना. पण हे जे अध्ययन स्तर आहेत हे काही निपुण भारत या उपक्रमांतर्गत जे सर्व एकूण जे अध्ययन स्तर आहेत आपले त्याचा याच्यामध्ये समावेश झालेला नाहीये. हे प्राथमिक आहे. हे पायाभूत आहे.
समजा एखादा मुलगा जर 1 मेला पूर्ण क्षमता त्यांनी प्राप्त पण केल्या तरी पण त्याला आपल्या प्रोसेसमध्ये ठेवायचं, तिला अध्यापन करायला लावायचंच आहे. कारण ह्या पायाभूत क्षमता आहे. याच्या पुढे आणखीन दुसऱ्या टप्प्याच्या क्षमता आपल्याला टार्गेट दिलं जाणार आहे. त्यासाठी मुलांची तयारी करण्यासाठी ह्या क्षमता प्राप्त करणं हे विद्यार्थ्यांनाच आपलं कर्तव्यच आहे. इथं सोपे शब्द कोणते द्यायचे, सोपी जोडाक्षरं कोणती द्यायची मुलांना, याची पण इथं गाईडलाईन दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला मुलांचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे. सेम ज्या पद्धतीने आपल्याला दुसरीचा एक कागद केंद्रामध्ये जमा करायचा आहे, सेम त्या पद्धतीनं 3 ते 5 चा पण एक कागद जमा करायचा. हा संकलन तक्ता दर 15 दिवसाला साहेबांकडे आपल्याला द्यायचा आहे. निश्चित करून 1 मे ते साधारणपणे 15 जून पर्यंत नियमानुसार आपल्याला किंवा परंपरेनुसार सुट्टी असते आपल्याला, पण या उपक्रमांतर्गत आपल्याला सुट्टी नाहीये. या शासन निर्णयाचं जर आपण वाचन केलं तर इथे एक थोडासा स्पेस दिलेले आहे. साहेबांची माफी मागून सांगतो की आपण मुलांच्या संपर्कामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राहू शकतो, एवढे आपल्याला सूट दिलेली आहे. पण आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आहे. या उपक्रमासाठी आपल्याला प्रत्येक शिक्षकाची मुख्याध्यापकाने जबाबदारी निश्चित करायची की माझ्या अंदर समजा माझ्या नियंत्रणाखाली जर 7 वर्ग असतील आणि माझ्याकडे जर 7 शिक्षक असतील तर आता 1 मेच्या आता ह्या आठवड्यामध्येच आपल्याला प्रत्येक शिक्षकाची वर्ग आणि इयत्तेची जबाबदारी निश्चित करून हा आपल्याला उपक्रम यशस्वी करायचा. या उपक्रमासाठी आपण पालकांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करू शकतो. त्याच्या माध्यमातून जिथे शक्य आहे मुलांचं ग्रुप तयार करून, ग्रुप लीडर तयार करून, किंवा आता आपल्या शाळेमध्ये आलेले जे मुख्यमंत्री सहाय्यता जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांची पण थोडीफार मदत घेऊ शकतो. पण सर्वस्व जबाबदारी त्यांच्यावर सोडून मी काय 1 मेला मध्ये सुट्ट्या लागतील हे अभिप्राय या उपक्रमांतर्गत बिलकुल नाही. कारण याला साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 15 दिवसाला जे परीक्षा घ्यायचे त्या परीक्षेला भेटी होणार आहेत. डाएटच्या किंवा गटस्तरावर विविध प्रकारच्या अधिकाऱ्याच्या भेटी होणार आहेत. आणि हा उपक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे की जेणेकरून 15 जूनला आपल्या वर्गातील 100% विद्यार्थी हे निपुण भारत अंतर्गत क्षमता पूर्ण केलेले असतील. बरोबर आहे ना? बरोबर होतील ना तोपर्यंत? हा उपक्रम आहे. आणि हे माझं काही ट्रेनिंग झालं नव्हतं, साहेबांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो. आणि साहेब नक्कीच अतिशय आनंदाने आम्ही हा उपक्रम पूर्ण करू आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती देऊ आणि मुलं कसं निपुण भारत अंतर्गत आमचे विद्यार्थी अध्ययन स्तर गाठण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करूया. थँक्यू.